तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। देशातील विविध समस्यांसंदर्भात केंद्र शासनाने तात्काळ उपाययोजना करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने जळगाव जामोद तहसीलदारांमार्फत देशाचे पंतप्रधान तसेच राष्ट्रपतींकडे 18 मे रोजी लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे। देशामध्ये शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण होत असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी गंभीर प्रकारे खेळ केला जात आहे। नीट परीक्षा पेपरफूट प्रकरणामुळे सुमारे 22,80,000 विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झालाय। या प्रकरणातील संबंधित आरोपी कुलकर्णी, वाघमारे व इतर संबंधित अधिकारी आणि दोषींना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। सदर प्रकरणाची जलदगती न्यायालयामार्फत सुनावणी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी। तसेच या गंभीर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा। तसेच सध्या शेती मशागतीचे दिवस सुरू असून शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर हे महत्त्वाचे साधन आहे। मात्र अनेक पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल दिले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर 15 ते 20 किलोमीटर पर्यंत पंपावर न्यावे लागत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून इंधनाचाही अपव्यय होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वापरासाठी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून इंधनाचाही अपव्यय होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वापरासाठी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। जळगाव जामोद तहसीलदार पवन पाटील यांना निवेदन देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या स्वातीताई वाकेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामविजय बुरुंगले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, जळगाव जामोद तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट भाऊराव भालेराव, अविनाश उमरकर, शहराध्यक्ष अमर पाचपूर, ज्योतिताई ढोकणे, परवीनताई देशमुख, डॉक्टर प्रशांत राजपूत, श्रीकृष्ण केदार यांच्यासह काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव। आपल्या सर्वांना माहिती आहे की 3 मे रोजी नीटची परीक्षा झाली आणि या परीक्षेमध्ये 22 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होत भारतभरातून ही परीक्षा दिल्या गेली। कुठेतरी प्रत्येक पालकाचं हे स्वप्न असते की आपला मुलगा कर्तृत्ववान झाला पाहिजे। अनेक विद्यार्थी त्यांच्या सर्व नातेवाईकांचं स्वप्न ते विद्यार्थी या परीक्षेच्या रूपानं साकार करण्याचा प्रयत्न करत असतात। अशा आपण पाहिलं की 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार हा मागच्या काळामध्ये झालेला आहे। NTA जी नीटची परीक्षा घेते त्याचा पेपर लीक कसा होतो, कोण याच्या पाठीमागे आहे, याचा खरा कोण सूत्रधार आहे, कोण सरकार पाठीशी घालत आहे याचा विचार झाला पाहिजे। कारण लाखो विद्यार्थी परीक्षा दिल्यानंतर त्यांचं स्वप्न धुळीस मिळण्याचं काम या माध्यमातून झालं। याच्यामध्ये ज्या लोकांनी पेपर लीक केला आहे ते कुठेतरी पाहिल्यानंतर राजस्थानचे बिनवाल जे आहेत ते भाजपशी कनेक्टेड त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत आणि त्याच व्यक्तीनं स्वतः मीडिया समोर सांगितलं की मी तर छोटा आहे, याच्यामध्ये खूप लोक आणखीन मोठे लोक आहेत। याचा अर्थ भाजपचे काही लोक त्याच्याशी जुळलेले असू शकतात आणि म्हणून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षाच्या वतीनं या सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी खंबीरपणे उभा आहोत। या प्रकाराचा छडा लागला पाहिजे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे। पण मला असं वाटते संवेदनशील व्यक्तीनं हा विचार केला पाहिजे की याच्यामध्ये 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। कुठेतरी मन हेलावून जाते की ज्या वडिलांनी किंवा आईनं स्वप्न पाहिलं की पोरगा डॉक्टर बनून येईल, त्या मुलांनी जर आत्महत्या केली तर कुठेतरी ते संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते। आणि म्हणून आम्ही सर्वजण या भाजप सरकारचा, मोदी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली देऊन कुठेतरी या प्रकरणाचा तातडीनं निकाल लागला पाहिजे आणि भविष्यात हे सरकार पाय उतार झाला पाहिजे जे लोकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळते आहे। भविष्यात सर्व लोकांनी यांचा रस्ता दाखवला पाहिजे। आणि आश्वासन दिलेलं आहे की येत्या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून या ठिकाणी जो शेतीचा हंगाम या ठिकाणी सुरू आहे आणि शेतकऱ्यांना 15 ते 20 किलोमीटरवरून ट्रॅक्टर आणणे शक्य होत नाही, म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना कॅनीमध्ये त्या ठिकाणी डिझेल मिळालं पाहिजेत। या संदर्भात 1 ते 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी कलेक्टरचे आदेश आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पेट्रोल पंपवाल्यांना त्या ठिकाणी आम्ही कशा प्रकारचे आदेश देऊ अशा प्रकारे सांगितलं। वस्तुस्थिती अशी आहे की आज आपण पाहिलं असेल की हंगाम सुरू झालेला आहे। शेतकऱ्याचा शेतामध्ये नांगरटी, वखरटी, शेतीचे कामं या ठिकाणी सुरू आहे आणि 100% लोक हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतीमध्ये काम करतात। परंतु आज आपण पाहिलं असेल की 1000 रुपयाचं डिझेल त्या शेतकऱ्याला भेटते। त्या ठिकाणी 1000 रुपयाचं डिझेल शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये 1 तास किंवा 2 तासात त्या ठिकाणी काम होते आणि म्हणून शेतकऱ्यांना मुबलक डिझेल आणि कॅनीमध्ये डिझेल या ठिकाणी मिळालं पाहिजे। जर समजा अशा प्रकारचं जर समजा आता तहसीलदारांनी आश्वासन दिलेलं आहे, परंतु तहसीलदारांनी जर समजा आश्वासनाची पूर्तता या ठिकाणी केली नाही तर 2 ते 3 दिवसामध्ये या ठिकाणी पेट्रोल पंप बंद करण्याचं काम, कारण काय की शेतकऱ्यांना जर न्याय मिळत नसेल
तर दुसरी आक्रमक भूमिका या ठिकाणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन या ठिकाणी देशाचे पंतप्रधान या राज्याचा मुख्यमंत्री सांगतो की या ठिकाणी पेट्रोल डिझेलचा साठा भरपूर आहे. मग साठा भरपूर असेल तर या एवढ्या रांगा कशासाठी लागतात? या ठिकाणी खोटं सरकार राज्यात आणि केंद्रात आहे. नरेंद्र मोदी प्रत्येक शब्द या ठिकाणी खोटा बोलतो. मुख्यमंत्र्यांचे तर विषय सोडू नका, एकही शब्द आज आपण पाहत असतो की हजारो शेतकरी या ठिकाणी डिझेलसाठी पेट्रोलसाठी या ठिकाणी उभे आहेत, परंतु या ठिकाणी 1000 रुपयाचं फक्त डिझेल त्यांना भेटून राहिलेलं आहे. आणि कुठं गेला मग साठा? त्याचा जाब देशाच्या पंतप्रधानांनी आणि या खोटारड्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिला पाहिजे. खोटं बोलून लोकांची दिशाभूल करणं या ठिकाणी या दोघांनी या मुखाने बंद केलं पाहिजे हे या ठिकाणी सांगू.